एक खेळ खेळत असताना पी हा डी च्या दक्षिणेस आहे, ए च्या पश्चिमेस आहे, जो जे च्या उत्तरेस आहे. जर पी ने त्याच्या स्थानाची ए बरोबर अदलाबदल केली, पी च्या संदर्भात जे ची दिशा काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आता बघा, त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे, आपल्याला दिशा येणं गरजेचं आहे. बघा इथे वरती उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या दिशा लक्षात ठेवायच्या आहेत. आता पहिलं काय सांगितलं, एक खेळ खेळत असताना पी हा डी च्या दक्षिणेस आहे. पी कसा आहे तर डी च्या दक्षिणेस आहे, बरोबर आहे. दक्षिणेस म्हणजे डी कुठे आला, उत्तरेला आला, बरोबर आहे. इथे दक्षिणेला काय येणार आहे, पी येणार आहे, तर डी काय येणार आहे, उत्तरेला येणार, बरोबर आहे. मग इथं डी घेतला, त्याच्या दक्षिणेला कोण आला, पी आला. पुढे काय सांगितलंय, ए च्या पश्चिमेला आहे. ए च्या पश्चिमेला कोण आहे, डी आहे, तो काय आहे, ए च्या पश्चिमेला आहे. मग इथे घेतला ए. जे च्या उत्तरेला आहे. आता ए काय असणार आहे तर जे च्या उत्तरेला असणार आहे. झालं आपलं. जे समीकरण आपल्याला जे दिलेलं ते आपण इथे मांडून घेतलेलं आहे. एक खेळ खेळत असताना पी हा डी च्या कसा आहे, दक्षिणेला आहे, ए च्या पश्चिमेला आहे, म्हणजे ए पूर्वेला आला. हे बघा, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, बरोबर आहे. नंतर ए कसा आहे, जे च्या उत्तरेला आहे, हे उत्तर, हे दक्षिण, बरोबर आहे. म्हणजे जे काय आला, दक्षिणेला आला, आणि ए काय आला, उत्तरेला आला. प्रश्न काय विचारलाय आपल्याला बघा, पी ने त्याच्या स्थानाची ए बरोबर अदलाबदल केली. पी ने काय केलं तर हा पी आहे तो इथे आला आणि इथे ए आला, अदलाबदल केली. तर पी च्या संदर्भात जे ची दिशा कोणती, तर पी च्या संदर्भात जे ची दिशा कोणती. पी कुठे आला बघा, पी कडे आला म्हणजे उत्तरेला आला, म्हणजे जे ची दिशा कोणती येणार आहे, ही दक्षिण. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला, पी च्या संदर्भात जे ची दिशा दक्षिण आहे. काय आहे, दक्षिण आहे. जर तुम्हाला दिशा माहिती असतील तर तुम्ही ही गणित सहज सोडवू शकता.